नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकींचा प्रचार रंगात आला असून बड्या नेत्यांच्या सभांचा धडका सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी थांब तुझी चौकशी लावतो म्हणत विरोधी उमेदवाराला जाहीर सभेत दम दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान थांब तुझ्यावर इन्क्वायरी लावतो अशा शब्दात राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भर सभेत बंडखोर उमेदवाराला जोरदार दम भरला. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेमध्ये तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली. सभास्थळी येताना रस्त्यांच्या दुर्व्यवस्थेवरून संताप व्यक्त करत जनतेला वेठीस धरू नका असा इशारा देखील त्यांनी दिला. एवढंच नाही तर आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी आता रस्त्यावरून आलो, तो रस्ता मी केला असं सांगत आहे. तुझ्या बापाने निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा निधी मी आणला. थांब तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही. मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे. महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे. हा तर फक्त जिल्हा परिषद गट आहे असा दमही तानाजी सावंत यांनी यावेळी दिला. आपला जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आणि आता राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.